1 मिनिट हार गळ्यात गेला, तो हार कुठं गेला? खाली गेला. आपण फुल कुणाला वाहतो? देवाला. मग आजपासून बापूंच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प करायचा, वाढदिवसांना हार बुफे या गोष्टी वापरायच्याच नाही. त्याच्याऐवजी 20 रुपयाचे 5 पेन घ्या आणि गरीबाच्या 5च पोरांना द्या, त्यांचा आशीर्वाद देव भेटेल. काय मध्ये 10वीच्या 4 मुलांची फी भरा 500-500 रुपयाने. नाही तर आता हे बिचारीने कीर्तन ठेवलं, नाही तर वाढदिवसाचे तमाशे लय कठीण आहेत. यांचे वाढदिवस तर लय कठीण पोरांचे. घरी नाही करीत आता ते. हायवेला 90 केक, चपटी, शिया. मग तो केक डांबरीवर ठेवायचा, सामुदायिक लघवी करायची त्याच्यावर आणि तो एकत्र करून खायचा. हॅपी बर्थडे टू यू. पोरांना खरंय का खोटे? नाही, आपले भक्त खोटं बोलत नाही. काय वाढदिवस आहे. काही काहींचे तर वाढदिवस फळे वाटप, 13च केळं वाटितो. पण इळभर टीव्हीला पट्टी, फळे वाटप 13च केळं. 11 तर कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं शिल्लक राहिली, 1 त्याला आणि 1 लोकांना. काय करते? पण इळभर पट्टी, फळे वाटप. 3च रगा वाटल्या गरिबांना. उबदार कपडे वाटप आणि रातचे काढून आणले बेकारांच्या अंगावरून. अरे एवढ्या मोठ्या अथांग समाजाला कीर्तनाचा लाभ दिला, हा खरा वाढदिवस. आता एवढे लोक तुम्हाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते. मग मलाच आता बापूने 2-3 लाख द्यायला काय हरकत आहे? बापूने उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. आम्ही लय दुष्काळ काढला 1.5 वर्ष भाऊ. आमची लय जिरली रे, लय जिरली. फोन चालू ठेवून रिंग वाजणार रे, फोन चालू ठेवून रिंग वाजणार. कुणी विचारिलं मेला का उलासला? आता शिक थोडं बरं झालं. महाराज बसलेले राजकारणी ध्यानात ठेवा, ज्यांनी ज्यांनी धर्म टिकवला ना त्यांच्यावरच कोरोनाला अन्याय झाला. तमाशावाले, जागरण गोंधळवाले, कीर्तनकार, गायक, वादक, 1 रुपया कोणी मदत केली नाही, 1 रुपया. आणि लोक बोभाटा करतात बा, कीर्तनकार लोक लय पैसे घेते बा. आम्हाला जर 1.5 वर्षात तुम्ही पायलीभर बाजरी दिली नाही तर आम्ही तुम्हाला पैसे का सोडावे? आणि आम्ही पैसे घेतो याचं जर तुम्हाला दुखणं होतंय तर बिगर कमिशन काम करणारा बसलेल्यापैकी कोण आहे बा? कोणी साबण लावला एवढ्या 20,000 लोकात का मी टक्का घेत नाही असं बोटवर कर सत्कार करतो तो. अरे लग्न जमवायच्या दलाल आहेत, काय म्हणणार? लग्न जमावणाऱ्या दलालांनी बंगले बांधलेत. 80% गायक वादकांच्या बायकांच्या गळ्यात 1.5 वर्षामध्ये दागिने राहिले नाही महाराज. 50% गायक वादकांच्या गाड्या गेल्या. प्रसंग साधा नाही. आता ही दोन्ही पोरं वाजवतात, यांचं जगणं कशावर आहे? बोटावर आहे. लॉकडाऊनमध्ये हे कंपन्यांनी कामाला गेले, बोटं गेली महाराज. पखवाद्याचं बोट गेलं काय आणि पखवाद्या मेला काय, काय फरक आहे? कोण कोणला रुपया देतो? आता लोक फक्त म्हणजे हे नाही हो नाही, हे फक्त म्हणायचं. कोरोनाचा झटका फक्त शेतकऱ्याला बसला नाही, तो हुशारच गडी, त्याला काय घेणं पडत नाही. त्याच्या घरात का व्हाय 2 पायले गहू व्हायचे. पण ज्यांना 30-30 लाख पगार होता, 3-3 लाख, तेच रेशनच्या रांगेत उभी होती. 3 किलो दे रे, 3 किलो. त्याची बायको तर लोकांना म्हणायची, आमची पिंटूचे पप्पा त्या गव्हाची पोळी खात नाही आणि त्यांना पचतही नाही. बाई त्याला गहू पचतील, पोळी काय पचत होतो? शेतकऱ्याला काय नाही, शेतकऱ्याला फुकट तांदूळ मिळाले त्याने विकून टाकले. मी विकणाऱ्यांची सुद्धा नावं सांगाल, माझ्या पुढे बसले तुम्ही. फुकट मिळाले 10 रुपये किलो न विकून टाकले. दुकानदारांना पॉलिश करून त्याच्यात 40 ठोकले तांदूळ तेच. महाराज शेतकरी हा राजा आहे. ते कोरोना फिरोनाला घाबरत नाही. त्याला 8 दिवस बाजार नाही भरला ना त्याला चालतो.
त्याची बायको घरक्याला गेली ना, 3 वांगे 2 मिरच्या घेऊन आली, गेला दिवस. बंगलेवालीची बायको काय इटा काढी ती. शेतकरी येतो, त्याच्या घरात बाजार भरला नाही ना 8 दिवस, त्याची बायको भाषालय भारी करती. एका पिठल्याचे 3 पिठले करते ती. पाणी जास्त टाकीती, पातळ पिठलं. थोडं कमी पाणी टाकीती, घट पिठलं. एकदम कमी टाकीती, मोकळं पिठलं. गेले 3 दिवस. किती दिवस गेले? 3. चौथ्या दिवशी फक्त दुधात लिंबू पिळती. काय झालं? दही. 5व्या दिवशी घुसळण करती, ताक. 6व्या दिवशी फक्त त्याच्यात मीठ टाकीती, मिरची, कढी. गेले 6 दिवस. 7व्या दिवशी अंडे. बरं, शेतकऱ्याला तोटा नाही दुधाला. गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दोन्ही आटली शेळी. बरं, शेळीच्या दुधाला तकलीफ नाही, कवाई काढा. कोणलाही लहर येऊ. चहा उकळत आला. बरं, दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं दूध. बापूंच्या अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प, गरीबाला मदत करा, फुलांचे खर्च कमी करा. मान्य आहे का तुम्हाला? बोला. 2 पेन वाटा. एक गरीबाची मुलगी 5 किलोमीटर सायकलवर येते. ज्याच्या मुली पायी पायी शाळेत जातात ना, त्याच्या बापाला शाळा सुटल्यानंतर जीव घासावीस होतो. मुलगी का आली नाही? एका गरीबाच्या मुलीला सेकंड सायकल घेऊन द्या. महिला मंडळ, तुमच्या घरातल्या कपाटं उचका, इतक्या साड्या ठेवू नका. हो, एका बाईनं कपाट उचकलं, साड्या पडल्या, बाई मेली खाली. हो, गुत मारली ती, साड्याचा ढीग पडला. आणि पाऊस चालू होता, त्याच साड्यांमध्ये जाळली. कधीतरी भांडी घासणाऱ्या बाईला एक साडी देऊन टाका, तिच्या गालावर हसू येईल आणि ते हसू तुम्हाला पांडुरंगाचा प्रसाद देईल. वापरलेली साडी. थोडं गरीबाला मदत करायला शिका. लग्नांमध्ये आचार्याचा सत्कार करीत जा. मंडपवाल्याचा करा, भामट्यांचा करू नका. आचार्याचा करा, त्याच्या गालावर हसू येईल. श्रीमंत पाहती सुद्धा नाही मला. आणि आपली लोक सुद्धा श्रीमंताच्यात नाही लागत बसतात येड्यावानी. एक फुलं बंद करा. मान्य. 2 दुसरा मुद्दा करायचा आहे वाढदिवसाला. सगळे माणसं जेवतात, आपण काय वापरतो जेवायला? पत्रावळी. एज्युकेटेड लोक. कशाची पत्रावळी सध्या? प्रेस. पूर्वी पत्रावळी कशाची होती? 10 वर्षापूर्वी पानाची, झाडाच्या पानाची. जनावरं खात होती, सडून जात होती. आजची पत्रावळी सडत नाही आणि जनावरं खात नाही. तिच्यावर जे अन्न पडतं त्यात केमिकल तयार होतं, पॉयझन. जीवजंतू जातात. आजपासून दुसरा संकल्प करायचा बापूंच्या अभिष्ट चिंतनाला, प्लॅस्टिक मुक्त जगायचं. आणि हे भाषण करून होणार नाही. भाषणानं तर देशाचं वाटोळ झालं. भाषण करून होणार नाही, कृती करावी लागेल. काय म्हणते त्याला? प्लास्टिकचे भाषण करून काय करतात? सगळे लोक म्हणतात प्लास्टिक मुक्ती झाली पाहिजे, आणि सगळ्या साखर कारखान्यांच्या साखरेच्या गुणीचा आतला कवर कशात आहे? साखरेचं 50 किलोचे जे पॅकेट आहे त्याचा आतला कागद कशात आहे? हा, करेक्ट, प्लास्टिक. मग मुक्ती कोणची? आम्हीच करायची का प्लास्टिक? महिला मंडळ, तुमच्याकडे पर्स आहे ना, मोबाईल आहे ना, तिचा पर्समध्ये पिशवी ठेवत जा कापडी, आणि भाजीपाला त्याच्यात आणायचा. सर्व्हिसवाले, रुमालात मटण आणा. तुला लई किडा आहे ना? हा विनोद नाही, पण पर्यावरणाचा समतोल भाषण टिकून करणार नाही, तो कृतीत करावी लागेल. प्रत्येक माणूस जेव्हा प्लास्टिक वापरायचं बंद करेल तेव्हा पर्यावरण आपोआप अनुकूल होईल. काय मत? किती मुद्दे झाले? 2 पटले तुम्हाला? दोन्ही बी. तिसरा मुद्दा, आपल्याकडे माणूस मेला की आपण त्याचे कपडे नदीत टाकतो. गोधड्या, उश्या, गाद्या, आजपासून पाया पडतो. मेलेल्या माणसाचे कपडे नदीत टाकू नका. नदी ही माता आहे, स्वच्छ ठेवा.
ते कपडे पेटून द्या. नदीत टाकायचं ना, फ्रीज टाका, कूलर टाका, नोटा टाका, टाका ना नोटा का गोदड्या. हा विनोद आहे. आणि चौथा मुद्दा करायचा आपल्याला. 5-6 मुद्दे आहेत. चौथा मुद्दा आहे, चौथा मुद्दा आहे मेलेल्या माणसाचा. आपल्याकडे माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण त्याची राख नदीत टाकतो. आजपासून बापूंच्या अभिष्टचिंतनाला संकल्प करायचा, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख गोणीत भरून घरी घेऊन या. शेतात 2-3 खड्डे घ्या, आणि त्या खड्ड्यांमध्ये आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावा. प्रत्येक माणसानं जर झाड लावलं असतं तर मागच्या 3 महिन्यामध्ये ऑक्सिजन अभावी तरफडून माणसं मेली नसती. ऑक्सिजन श्रीमंताला मिळाला, गरीबाला नाही मिळाला. झोपडीतला तरफडून मेला. ज्याचा वशिला होता त्याला आलं बॉक्स. गरीबाचा कोणी विचार करीत नाही. एक व्यक्ती एक झाड, हीच बापूंच्या अभिष्टचिंतनाचे संकल्प. चौथा संकल्प, लग्नांसारख्या गोष्टीचे खर्च कमी करा. तुम्ही हौशी लोक आहेत लई. 30-30 हजाराचे कुठं फेटे आणत असता का लग्नाला? तुम्हाला काही अक्कल नावाची लग्न साधे केले तरी मुलं होतात हो. का नियम आहे त्याला? डीजे लावल्यावर सटासटा होत्या असं नाही. काय बावळ्याचा विनोद आहे का? मूर्खासारखं कसे खर्च करायचा, काही बी करायचं काय. ती महाराज 25% लोकांचे कर्ज फिटायच्या आत पुरी घटस्फोटी झाल्यात. काही आणायचं. आता लग्नात एक फाजील पद्धत आणली. फाजील मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. तिने याच्या गळ्यात, तो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला नवरी माझी आहे, त्याने ठेवून दिली नवरदेवा. तो नवरदेव झाला चोपदारानं आला आमच्या बोकांडी. काय करतो? काही नवीनच आणायचं. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टक हे टायमाला गेट करायचं मध्ये गेट. तो नवरदेव भाडा आणि तो महबूब चालवतो कसं माहितीये का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवडं येते ते मरणाचं क्वाटरी प्यात. ते मरणाचं देवच ज्ञान बोला जायचं. तुम्ही मी देव का नाही तर आपल्याला त्याचं गेलं मामाला ज्ञान नाही. MA हा विषय सोडून द्या, त्यात काही एवढं विशेष नाही. 40% विना अनुदानाचे शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. आता 42चे आहेत, 20% वय. काही झालं तर 10 वर्ष येत नाही. शेवटच्या पगाराला सेवाप्रती 16 आणि अख्खं गाव त्याला सर म्हणतंय. काही तर इतके याडपाट आहेत, 10 लाख भरले तर 1,500 पगार घेतात. आणि 10 लाखाचं व्याज 2% 20,000 आहे. लोक सुधारायला लय दिवस जातील. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. इतकी तज्ञ मंडळी. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी जमिनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. नाहीये. इंदुरीकरच्या आयुष्यात एकच खोड आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगितो, फळं दाबून भोगितो, फळाची उठलो का लफडं सुरू. एक दिवस असा नाही का लफडं नाही. झोपेतून उठलं का लफडं सुरू. मी वेगळ्या विचाराचा माणूस आहे. व्यक्ती गेले तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. आम्हाला धर्मच कळत नाही. काय धर्म कळतो आपल्याला? काय धर्म कळतो? काय हिंदू धर्माला त्याग आहे आणि आपल्या लोकांनी शिवाजी महाराजांचं नाव टपरीला दिलंय. इतकी नालायक अवलाद आहे आपली. लाजात वाटले संत तुकाराम पोल्ट्री फार्म. तुकाराम महाराज अंडे पाहत होते.
माऊली धाबा, श्रीराम कुल्फी, प्रभू रामचंद्र बर्फ चुकीत होते ना, आलाय का औलाद नाही. आजपासून पाटलांच्या अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प करायचा महाराज, शुरांची संतांची नावं टपऱ्यांना नको आहेत. पटतंय का सांगा मला, तुम्हाला पटतंय का सांगा. हा आपल्या धर्माचा हा आपल्या धर्माचा अपमान आहे. काय मत आहे तुमचं? काय मत आहे? हा किंवा नाही? तुझ्या बापाचं नाव दे, दे तुझ्या बापाचं नाव दे, मिवणीचं दे, दे मिवणी बिअर बार दे, प्रियसीचं दे ना, स्मार्ट पीस पान स्टॉल दे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका मला. जोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयात धर्मनिष्ठता होत नाही तोपर्यंत संस्कृती टिकतच नाही. त्याग आहे आपल्या धर्माला, त्याग. स्वतःच्या आईवडिलांचा बळी दिलाय तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी फुकट तयार झाली. धर्म काय असं धाब्यावर बसून चकना चुकना खाऊन गलासाला गलास लावून एकमेकाचे घोडे लावले म्हणजे मग तयार होतो. धर्म फुकट तयार होत नाही. महाराज, माझा पती संन्यास आश्रमात गेलाय, तो परत यावा म्हणून एका आईनं पिंपळाच्या पानाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्यात. 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या तेव्हा ज्ञानावासारखं रत्न जन्माला आलंय. धर्म असा पारवा बसून होतो, धर्म असा चकना चुकना खाऊन तयार होतं. माईक हातात आला आणि भाषणं जोडली म्हणजे धर्म तयार होता. धर्माला त्याग आहे, त्याग. 1.25 लाख प्रदक्षिणा आईनं घातल्या तेव्हा ज्ञानोबरायाचं रत्न तयार झालं. महाराज, आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. फुकाट धर्म तयार होतो, फुकाट. स्वतःच्या बोटातलं रक्त भवानी मातेला 16 वर्ष अर्पण केलंय तेव्हा आपल्याला स्वराज्य शब्द ऐकायला मिळालाय. फुकाट मिळाला स्वराज्य, फुकाट. स्वतःच्या बोटातलं रक्त 16 वर्ष दिलंय आणि आई तुळजाऊचा आशीर्वाद घेतलाय तेव्हा स्वराज्य मिळालंय. या जगातल्या इतिहासातला पहिला इतिहास आहे की स्वतःचं राज्य स्वतः निर्माण करून चंद्र सूर्य हेपर्यंत कीर्ती निघवणारे एकच राजे छत्रपती. राजकारण कोणी करीलो त्यात काय एवढं विशेष आहे? राजकारण करायला काय बुद्धी लागते? बुद्धी लागते, फक्त माल लागतो. आणि ते बी करावं लागेल. पण दुसऱ्याच्या खांद्यावर हात न ठेवता स्वतःचं राज्य स्वतः निर्माण करणं हे पहिले इतिहासातले राजे आहेत. धर्म ऐका एका मिनिटात. आईवडिलांचा बळी, ज्ञानेश्वरी, बोटातलं रक्त, स्वराज्य. पुढे ऐका, 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. आई गेली माझी, मी रडलो नाही देवा. माझा बाप गेला देवा, मी रडलो नाही देवा. माझं एक पोरग औषधा पाण्या वाचून गेलं, मी रडलो नाही देवा. माझी बायको अन्न पाण्या वाचून गेले देवा, मी रडलो नाही देवा. 42 वर्षाच्या इतिहासात बंबाजीनं मला मारलाय आणि रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकला देवा. पाण्यात रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला देवा. यात काही नवल नाही हो. बंबाजीने मला मारलं ना देवा, याच्यातही काही नवल नाही. पण खरं समजा देवा, सख्या भावानंच उधारीच्या वह्या डोहात टाकल्या आणि त्या भावानं उचलून आणल्या. माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. माझी आई गेली, मी रडलो नाही. माझा बाप गेला, मी रडलो नाही. बंबाजीनं मला मारलं, मी रडलो नाही देवा. पण आज डोळ्यात पाणी आलं देवा. कारण सांगू देवा तुला देवा, 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि 13 दिवस तुम्ही माझ्यासाठी पाण्यात उभं राहिला. ते एवढंच वाईट वाटलं देवा. एवढंच. खडखडा डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या आणि मुखातून अभंग बाहेर पडला. श्री अनंता मधुसूदना देवा, आता राहण्यात मजा नाही. आणि देवाला हात जोडून सांगितलं, देवा 42 वर्ष मी मूर्खांमध्ये राहिलो, आता राहायचं नाही. डोळ्यातल्या धारा खळखळा खाली आल्या आणि सांगून टाकलं, देवा मी दिसू नये जना ऐसे करी नारायणा. फक्त एकच कर देवा. 42 वर्षात माझ्या संसाराची राख झाली देवा.
पण ज्या समाजासाठी मी राग केली तो समाज कवडीचा बदलला नाही. माझी एकच इच्छा आहे, मी यांना पुन्हा दिसू नये. काय भाषा आहे महाराज, मी यांना पुन्हा दिसू नये. अरे ते जाऊ द्या, विश्वाची आई आहे ज्ञानोबा आहे, विश्वाची आई. पण जगासाठी स्वतःला मूर्ख म्हणून घेतलं. मूर्ख, कवडीची अक्कल नाही तरी माणसं शहाणं समजतात. कवडीची विश्वाची आई आहे, पण पहिल्याच याद्यात ओवी लिहून टाकली, एरवी तरी मी मूर्ख. काय भाषा आहे, मी मूर्ख आहे. हो मूर्ख आहे मी, यांच्या नादी लागलो मी मूर्ख आहे. पण निवृत्तीनाथाच्या कृपेने मी संत झालो. आणि त्याच्या पुढची ओवी आहे का, 17-18व्या अध्यायातली शेवटची ओवी आहे का, पसायदानाच्या अगोदरची. देवा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी मेले, येते माझे उरले फक्त पायिकपण. काय भाषा आहे महाराज, एवढा त्याग धर्माला केलाय आणि आम्ही धर्माचा खेळ केला. खेळ. आमच्याकडे बुद्धिमान कोण, उभ्याने जेवतो, चपला घालून चपात्या करतो, बायको देखणी करतो आणि हायवेवरून चपात्या घेऊन येतो. मग बायको का लोकांना दाखवायला केली का नालाय का, तो स्कूटीवर जातो 6 चपात्या घेऊन येतो. हायर एज्युकेटेड. आम्ही नोकरीला असलो ना, आम्हाला अशी घमेंड आहे, सर्व्हिसवाली माणसं यांनी धर्म कधी पाळला नाही महाराज. यांना समोर नाही, यांना एकादश नाही, यांना माळ नाही, यांना गंध नाही. माझा तेल जगायचं काही. गाडी गावातून चालली तर कधी काचा खाली करायचं नाही, गरिबांना कधी रामराम घालायचं नाही, एखाद्या म्हाताऱ्याच्या हातावर 10 रुपयाची नोट कधी द्यायची नाही. लोकांनी यांना रामराम घालायचा आणि काचातून बायको पाहायचं. आणि तेच माणसं रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहेत. चेक करा घेऊन, जे लाल दिवा वापरीत होते ना ते वृद्धाश्रमात आहेत. नाहीत का? अरे कधीतरी गरीबाला रामराम घालायला शिका. नोकरी थोड्या दिवस आहे रे, पैसा कोणाकडे नाही. एक ओवी सांगा, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती लखपती असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय सुखी वाहू शकत नाही. पण या नालायकाने कधी नोकरीला असताना धर्म पाळला नाही. कधी म्हाताऱ्या माणसाला रामराम घालायचं नाही, भांडे घासणाऱ्याशी नीट बोलायचं नाही, गेट साफ करणाऱ्याशी पण माझ्यातल्यावानी वागायचं. पण एक सांग, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. त्याच्या पुढं सांग का, राहून केतू जर एकत्र आले तर चंद्राला सुद्धा ग्रहण येतं. एवढंच ध्यानात ठेवा. रावण केतू दोघं जर एकत्र आले तर सूर्यालाही ग्रहण येतं. नोकरीला असताना जी मंडळी माझाटेल वागली, अख्ख्यांचे मुक्काम वृद्धाश्रमात आहेत. काय मत आहे तुमचं? रविवारी एखादं साली तर याने मटणाचं खाडं करायचं नाही. काय होतं त्याला, रूल आहे आपला. आणि नियमात खंडन नको, मर मग. आणि रिटायर झाल्यावर हिंडतो गावात, चालला वा देवाच्या पाया पडायला, काय हाला लोटांगण घाल. याच्यासाठी एक अभंग सांगतो एका मिनिटात. अरे मी तर वानाता अपराधिकार बहीणमती मंदबुद्धी तुझ वेळा ठेवल्याने कधी वाची कुर्बानी ती माय बापा. अरे नाही ऐकले गायले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बसले संतन केली बहुत परनिंदा. अरे करू नये तो केला व्यापार, व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तीर्थाचे भ्रमण. पाळीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय बहुत धर्म पाव न कळे हित नाही बोलू आठवते. आपापल्या घात करू शत्रू मेधावी झालो दारू. तू तो कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणा. लिहून ठेवा. 5 वाजता कुत्र्या संग हिंडल्यानं बुद्धी वाढत नाही. कुत्र पुढं चालतं एवढं ध्यानात ठेवायचं. ते कुत्र लोकांना सांगतोय, हा रिटायर झाल्यापासून येडेवाणी करायला लागला, याला हिंडून आणतो आता, कारण याला बरमुडा आहे मला साखळी. नाही पुढे जाऊन सांगा, शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते कधी दूध देऊ शकत नाही.
काशेतलं गुसीड किती चिटाकलं तरी ते दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. आणि प्रेताला किती मेकअप केली तरी ते उठून बसू शकत नाही.